मंडळींनो, महाराष्ट्रात कांदे पोहे असो, चटाकेदार दाबेली असो, उपासाचे साबुदाणे खिचडी असो किंवा चटणी असो किंवा रसेदार भाजी असो, शेंगदाण्यांशिवाय आपली कोणतीही डिश पूर्णच होत नाही. आणि थंडीची चाहूल लागली तर गरमागरम भाजलेले शेंगदाणे खाण्याची मजाच काही और असते. पण तुम्हाला माहित आहे का, हे साधेसुधे आणि स्वस्त वाटणारे शेंगदाणे तुमच्या आरोग्यासाठी एखाद्या महागड्या ड्रायफ्रूट पेक्षा अजिबात कमी नाहीत. चला तर मग आज या गरिबांच्या काजूचे छुपे फायदे जाणून घेऊया. म्हणून व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि तुम्हाला माझी प्रेमपूर्वक विनंती आहे, माझ्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब आत्ताच करून द्या. कारण की सबस्क्राईब करणे तर फ्री आहे आणि म्हणून सबस्क्राईब नक्कीच करून द्या. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. नमस्कार मंडळींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मंडळींनो, ही खरोखरच विचार करण्यासाठी गोष्ट आहे की शेंगदाणे आपल्या रोजच्या जीवनात किती महत्वाची जागा व्यापतात. एक साधा खाद्यपदार्थ आहे जो आपल्या बाजारात, दुकानात, रेल्वेमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी अगदी सहज मिळतो. विशेषतः थंडीच्या दिवसात लोक अतिशय आवडीने आणि आनंदाने ते खातात. कारण शेंगदाणे शरीराला आतून उबदार ठेवण्यास मदत करते. तसेच ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. शेंगदाण्यांना गरिबाचे काजू म्हटले आहे की काजूमध्ये जे काही पोषक घटक आहे ना, ते सर्व पोषक घटक तर शेंगदाण्यांमध्ये आहेच. मंडळींना तुम्हाला समजलं ना, आपल्या शरीराला आवश्यक असणारे जवळपास सर्वच पोषक घटक यामध्ये उपलब्ध असतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अतिशय स्वस्त असतात. तसेच याचे सेवन केल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात हे देखील आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हे देखील सांगेन की शेंगदाणे खाण्याची सर्वात योग्य पद्धत कोणती आहे आणि त्याचे प्रमाण किती असावे, जेणेकरून शरीराला जास्तीत जास्त त्याचा फायदा मिळेल आणि कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची शक्यता राहणार नाही. योग्य पद्धतीने सेवन केल्याने हे अनेक आरोग्यविषयक समस्यांमध्ये फायदेशीर ठरू शकते. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. विशेषतः मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांसाठी हा व्हिडिओ खूपच उपयुक्त ठरणार आहे. कारण अशा लोकांसाठी शेंगदाण्यांचे सेवन अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. चला तर मग वेळ वाया न घालता या महत्वाच्या माहितीची सुरुवात करूया आणि शेंगदाण्याच्या अद्भुत फायद्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. व्हिडिओ मध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्ही मला कुठून पाहत आहात. मी तुमच्या प्रत्येक कमेंट लक्षपूर्वक वाचते आणि तुमच्या प्रतिसादाची वाट पाहते. 1. कोलेस्ट्रॉल आणि हृदयाचे आरोग्य. सर्वात आधी आपण शेंगदाण्याच्या सर्वात खास वैशिष्ट्याबद्दल बोलूया. यामध्ये कोणत्याही प्रकारचे कोलेस्ट्रॉल नसते. बऱ्याच लोकांना असा गैरसमज असतो की शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा एक खूप मोठा गैरसमज आहे. सत्य हे आहे की शेंगदाण्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच की LDL अजिबात आढळत नाही. त्या उलट शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच की HDL वाढवण्यास मदत करते. सोबतच खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ते उपयुक्त मानले जाते. याच कारणामुळे कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. हे आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते आणि हृदयाशी संबंधित अनेक समस्यांचा धोका कमी करण्यास देखील सहाय्यक रूप ठरते. 2. मधुमेहासाठी फायदेशीर. जर आपण मधुमेहाबद्दल बोललो तर शेंगदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. तो साधारणपणे 14च्या आसपास मानला जातो. याचा सरळ अर्थ असा आहे की शेंगदाणे खाल्ल्यानंतर शरीरातील रक्ताची साखरेची पातळी वेगाने वाढत नाही, तर ती हळूहळू वाढते. त्यामुळे मधुमेहाचे रुग्णही ते सहज खाऊ शकतात. ज्या लोकांना साखरेची समस्या आहे, विशेषतः फास्टिंग शुगर जास्त असते, त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर ठरू शकते. हे शरीराला संतुलित ऊर्जा देण्यास मदत करते. शेंगदाणे केवळ साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करत नाही, तर शरीराला पुरेशा प्रमाणात ऊर्जा देखील उपलब्ध करून देतात, ज्यामुळे व्यक्ती दिवसभर स्वतःला अधिक सक्रिय आणि ऊर्जावान अनुभवू शकतो. 3. प्रथिनाचं उत्तम स्रोत. जर तुम्हाला तुमच्या शरीराची ताकद वाढवायची असेल तर शेंगदाणे तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतात.
याचे नियमित सेवन शरीराला बळकटी देण्यास मदत करते. प्रथिनेच्या प्रमाणाची तुलना खाद्यपदार्थामध्ये केली तर प्रथिनेचे प्रमाण अंदाजे 100 ग्राम शेंगदाण्यामध्ये 26 ग्राम आहे. 100 ग्राम मिली दूध मध्ये ते 4 ग्राम आहे, मध्ये ते 6 ग्राम आहे. उदाहरणावरून स्पष्ट होते की जर तुम्ही 100 मिली दूध प्यायलात तर त्या शेंगदाण्यामध्ये जवळजवळ 8 पट अधिक प्रथिने असतात. याच कारणामुळे याला प्रथिनाचा चांगला स्रोत मानले जातात. एक अंड्यामध्ये जेवढी प्रथिने आढळतात त्याच्या जवळपास दुप्पट प्रथिने शेंगदाण्यामध्ये असतात. आपल्या शरीराच्या स्नायू आणि ऊतींना मजबूत बनवण्यासाठी प्रथिने पण आवश्यक असतात. शरीराची दुरुस्ती आणि विकासाच्या प्रक्रियेत ते महत्वाची भूमिका बजावतात. प्रथिनाचे पुरे प्रमाण मिळाल्याने शरीराची ताकद वाढते आणि सहनशक्ती सुधारते. 4. कॅल्शियम आणि आयर्न. या व्यतिरिक्त शेंगदाणे कॅल्शियमचा देखील चांगला स्रोत आहे. कॅल्शियम हे आपल्या हाडांच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक पोषक घटक मानले जाते. याची कमतरता अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण करू शकते. जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमतरता भासू लागते तेव्हा हाडे कमकुवत होऊ लागतात, दात लवकरच खराब होऊ लागतात आणि मज्जासंस्थेवरही याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. काही परिस्थितीमध्ये हृदयाचे ठोके देखील असामान्य होऊ शकतात. पण जर तुम्ही नियमितपणे शेंगदाण्याचे सेवन केले तर शरीराला कॅल्शियम मिळत राहते आणि हाडे दीर्घकाळ मजबूत राहू शकतात. शेंगदाण्यांमध्ये असलेले आयर्न शरीरातील हेमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे रक्ताच्या कमतरतेची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. जेव्हा शरीरामध्ये हेमोग्लोबिनचे प्रमाण वाढते तेव्हा शरीराला अधिक ऑक्सिजन मिळते, ज्यामुळे थकवा कमी होतो. 5. जीवनसत्वाचा खजिना. व्हिटॅमिन B9 आपल्या त्वचा आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. जर तुमची त्वचा खूप कोरडी झाली असेल किंवा त्यावर लाल पुरळ किंवा खाज येत असेल तर शेंगदाण्याचे सेवन या समस्या कमी करू शकते. हे मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यास आणि मानसिक ताण आणि नैराश्य कमी करण्यास उपयुक्त आहे. वारंवार डोकेदुखी आणि पचनाच्या समस्या असल्यास याने आराम मिळतो. व्हिटॅमिन B9 हे शरीराच्या लाल रक्तपेशीच्या निर्मितीसाठी महत्वाची भूमिका बजावते. याची कमतरता असल्यास थकवा, श्वास घेण्यात त्रास आणि लक्ष केंद्रित करण्यास अडचण होऊ शकते. गरोदर महिलांसाठी हे जीवनसत्व अत्यंत आवश्यक मानले जाते कारण ते बाळाच्या योग्य विकासात मदत करते. म्हणूनच महिलांनी शेंगदाण्याचा आहारात समावेश नक्की करावा. व्हिटॅमिन E शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात असते, जे शरीराच्या पेशीचे संरक्षण करण्यासोबतच त्वचेला दीर्घकाळ तरुण ठेवते. हे एक उत्तम अँटीऑक्सिडंट आहे, ज्याची कमतरता असल्यास त्वचा निस्तेज दिसते, स्नायूंमध्ये पटके येणे, केस गळणे या समस्या उद्भवू शकतात. शेंगदाणे नियमित खाल्ल्याने त्वचा चमकदार निरोगी राहते. 6. मॅंगनीज आणि मॅग्नेशियम. शेंगदाण्यामध्ये मॅंगनीज आणि मॅग्नेशियम यासारखी महत्वाची खनिजे चांगल्या प्रमाणात उपलब्ध असतात. ही दोन्ही तत्वे मज्जासंस्था आणि हार्मोन संतुलन राखण्यासाठी मदत करतात. हेच गुणधर्म शेंगदाण्याला एक सुपरफूड सारखे बनवतात. मॅग्नेशियम शरीरातील 300हून अधिक एन्झाइमॅटिक प्रक्रियांना नियंत्रित करण्यास मदत करते. हे हाडे मजबूत करण्याचा आणि स्नायूच्या विकासात महत्वाची भूमिका बजावते. मॅंगनीज शरीरात अँटीऑक्सिडंटची पातळी वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे पेशींची दुरुस्ती चांगल्या प्रकारे होते आणि अकाली वृद्धत्वाची समस्या कमी होते. या दोन खनिजे पुरुष आणि स्त्रीच्या प्रजनन आरोग्यासाठी पण फायदेशीर मानली जातात. विशेषतः महिलांची मासिक पाळीचे चक्र संतुलित ठेवण्यासाठी मॅग्नेशियमची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. याशिवाय हे खनिजे शरीरातील मॅग्नेशियम शोषून घेण्याची प्रक्रिया सुधारतात. महिलांनी आपल्या रोजच्या आहारात शेंगदाण्याचे नक्कीच समावेश करावा. आयुर्वेदानुसार शेंगदाण्याचे महत्व. जर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून शेंगदाण्याचे गुणधर्म पाहिले तर हे शरीरातील वात, पित्त दोष संतुलित करण्यास मदत करते. जेव्हा वात आणि पित्ताचे संतुलन बिघडते तेव्हा पाचन संस्थेशी संबंधित अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता आणि पोटदुखी सारख्या समस्या सुरू होतात. शेंगदाण्याचे सेवन पचनसंस्था मजबूत करते, ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचते. यासोबतच हे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि इतर हंगामी आजारापासून बचाव होतो. विशेषतः हिवाळ्यात शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला अतिरिक्त उष्णता मिळते. शेंगदाणे खाण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण.
आता प्रश्न पडतो की शेंगदाणे कसे आणि किती प्रमाणात खावीत, कसे खावीत. भाजलेले शेंगदाणे सर्वात जास्त फायदेशीर मानले जातात. तुम्ही ते बाजारातून विकत घेऊन खाऊ शकता किंवा घरी हलक्या आचेवर भाजू शकता. प्रमाण दररोज साधारणपणे 40 ते 50 ग्रॅम म्हणजेच की एक मुठभर शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता असते, कारण त्यात नैसर्गिक फॅट्स असतात. पाणी पिण्याची चूक. शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. असे केल्याने घशात खवखव होणे, खोकला येणे आणि जळजळ होऊ शकते. त्यामुळे किमान 15 ते 20 मिनिटांनंतर पाणी प्यावे. शेंगदाण्याचे तेल. जर तुम्ही जेवणात तेलाचा वापर करत असाल तर रिफायनिंग तेलापेक्षा शेंगदाण्याच्या तेलाला प्राधान्य देऊ शकता. हे हृदयासाठी चांगले असते. गुळासोबत सेवन. हिवाळ्यात शेंगदाण्याचे फायदे वाढवायचे असतील तर गुळ आणि शेंगदाणे शरीराला उष्णता देतात, हेमोग्लोबिन वाढवितात आणि कमजोरी दूर करतात. तर मित्रांनो, आता तुम्हाला शेंगदाण्याच्या अनेक फायद्याबद्दल चांगली माहिती मिळाली आहे. जर तुम्ही आतापर्यंत शेंगदाण्यांना योग्य पद्धतीने तुमच्या आहारात भाग बनवला नसेल तर आजपासून सुरुवात करा. हा एक असा खाद्यपदार्थ आहे जो कमी किमतीत उत्तम पोषण देते आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यात मदत करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. अशाच नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तो स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.